काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान विविध घटकातील नागरिकांकडून मिळत असलेला उल्लेखनीय प्रतिसाद पाहूनच केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून या न्याययात्रेला अडथळे आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलासरावजी औताडे यांनी केला। ठाणे शहरातही भारत जोडो न्याय यात्रा 16 मार्च रोजी पोहोचत असून या यात्रेत सेवादल महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती त्यांनी या प्रसंगी दिली। ठाणे शहर सेवादल अध्यक्षपदी रवींद्र कोळी यांची निवड करण्यात आली असून त्यांचा पदग्रहण सोहळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलासरावजी औताडे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल उपाध्यक्ष शेखर पाटील, शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, ओबीसी विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल उपाध्यक्ष प्रकाश पेडणेकर, त्याचबरोबर असंघटित कामगार अध्यक्ष संदीप शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांनी सांगितलं की रवींद्र कोळी यांच्यासारख्या अनुभवी कार्यकर्त्यांवर सेवादल काँग्रेसची जबाबदारी दिल्यामुळे काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी आली असून याचा प्रत्यय लवकरच आपल्या समोर दिसेल असं त्यांनी सांगितलं। अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुलजी गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रामध्ये 12 तारखेला दाखल होणार आहे। त्याच्या स्वागतासाठी आम्ही सेवादलाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी नियोजन करणार आहोत आणि राहुलजी गांधींसाठी त्यांच्यासोबत सर्वसामान्यांना, गोरगरिबांना, महिलांना, गरजू लोकांना त्यांची भेट घालून त्यांचे प्रश्न काय आहे, त्यांच्या अडचणी काय आहे, गेल्या 9 वर्षामध्ये त्यांना काय त्रास झाला त्या अनुषंगाने ते राहुलजींची चर्चा करतील। त्याचा वेळ आम्ही त्यांना देणार आहोत। त्याचबरोबर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या आत्ताच त्यांची नियुक्ती झाली रवी कोळी यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पूर्वीचे जे अध्यक्ष होते ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे शेखर पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली। या दोघांचाही या ठिकाणी पदभार समारंभ संपन्न झाला। त्यांना दोघांनाही शुभेच्छा देतो। आज सेवादलाच्या अध्यक्षपदी माझी निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेवादलाचे अध्यक्ष सन्माननीय विलासराव औताडे साहेब तसेच ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या दोघांच्या सहकार्याने मला आज सेवादलाचं अध्यक्षपद बहाल झालेलं आहे। सेवादलाचं कार्य करताना मी या दोघांची अपेक्षा नक्कीच पुऱ्या करीन, यानिमित्त मी सांगू इच्छितो।